नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर एक नजर टाकूयात सध्याच्या टॉप 20 न्यूजवर. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक सादर करण्यात येणार आहे. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल हे विधेयक मांडतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत यावर भाष्य करतील. चर्चेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर देतील. लोकसभेत 16 आणि 17 एप्रिल रोजी या विधेयकावर चर्चा आणि मतदान होणार असून राज्यसभेत 18 एप्रिल रोजी प्रक्रिया पूर्ण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्रातील सर्व खासदारांना महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन करणारे पत्र पाठवले आहे. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही हे पत्र पाठवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांना हे पत्र मिळाले असून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा असे त्यात नमूद करण्यात आलं आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएमच्या सहर शेख यांनी विजय मिळवला होता. मात्र आता त्यांच्यावर बनावट जातीचा दाखला मिळवून शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांनी जात प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले असून यामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वांद्रे कुर्ला संकुल परिसरात मेट्रोच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. गर्डर उचलण्याच्या वेळी क्रेन कोसळल्याने परिसरात काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर क्रेन हटवण्याचे काम सुरू असून त्यामुळे बीकेसीतील नाबार्ड जंक्शन ते डायमंड बॉर्स जंक्शन दरम्यान दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात झालेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तपासात उघड झाले आहे की तरुणांना कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले जात होते. पोलिसांच्या चौकशीत ॲपद्वारे ड्रग्ज सप्लाय नेटवर्क चालत असल्याचा संशय असून आनंद पटेल नावाचा व्यक्ती या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या प्रतीक पांडेने ही तपासात महत्त्वाची माहिती दिली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात 2 MBA विद्यार्थ्यांचा ओव्हरडोसने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 11 एप्रिल रोजी झालेल्या या पार्टीच्या मोठ्या संख्येने तरुण सहभागी असल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणात कल्याण येथून आनंद पटेल याला अटक करण्यात आली असून पार्टीच्या आयोजनाचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबतही तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर ईडीकडून मोठी कारवाई सुरू आहे. सलग 2 दिवस त्याच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले असून 13 सदस्यांच्या पथकाने कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांशी संबंधित हजारो कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच 2 गोण्या भरून महत्त्वाचे दस्तऐवजही मिळाले आहेत. या कारवाईतून त्याच्या मालमत्ता खरेदी आणि आर्थिक व्यवहारांबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरातवर तंत्रमंत्र आणि भविष्यवाणीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण, आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. या प्रकरणात राजकीय व्यक्तींचे संभाव्य लागेबांधे असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. दरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दावा केला आहे की या प्रकरणाचे धागेदोरे सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा एन्काउंटर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात शिर्डी पोलिसांनी संशयित खातेदार प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची 13 एप्रिल रोजी सुमारे 8 तास चौकशी केली. चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी आपण कधीही समता पतसंस्थेत खाते उघडले नसल्याचे आणि दिलेला पत्ता चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान रुपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्यावर आणि कुटुंबावर 28 दिवसांपासून हेतुपुरस्पर आरोप करून बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांसाठी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत असंही त्यांनी म्हटलंय. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पोलीस भरती परीक्षेत अवघ्या 2 गुणांनी अपयश आल्याने 20 वर्षीय प्रतीक्षा शिवाजी सुरोडे या तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करत होती. अंतिम गुणवत्ता यादीत निवड 127 गुणांवर बंद झाली तर तिला 125 गुण मिळाल्याने संधी हुकली. या अपयशातून आलेल्या मानसिक तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबई लोकलवरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. दादर स्थानकावर 15 डब्यांच्या उपनगरी गाड्या उभ्या करण्यासाठी स्वतंत्र स्टेबलिंग लाईन्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार लवकरच आणखी एक नवीन 15 डब्यांची लोकल सेवेत येणार आहे. त्यामुळे एकूण फेऱ्यांमध्ये वाढ होऊन प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात कोल्हापूर परिसरात 25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून काही तासांतच खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्ती भरतेश राजगोंडा टोपगोंडा असून दानोळी गावातील शेरीमळा परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांनी व्यावसायिकाला करंट देऊन हत्या केल्याची कबुली दिली आहे. देशभरात सध्या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवत असून अनेक राज्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसून येत असून उत्तर भारतातील काही भागात उन्हाचा कडाका कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान हवामान संस्थांकडून पुढील 3 ते 4 दिवसात अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशात सोनं चांदीच्या दरात पुन्हा चढउतार दिसत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून चांदी मात्र स्वस्त झाली आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम दरात प्रत्येकी 10 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. मात्र मागील 2 दिवसात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 1480 रुपये आणि 22 कॅरेट 1360 रुपये स्वस्त झालं होतं. दुसरीकडे चांदीचा भाव स्थिरतेनंतर आज पुन्हा कमी झाला असून प्रति किलो 100 रुपयांनी घसरण झाली आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 राज्यांच्या निवडणुकांमुळे दरवाढ रोखून ठेवण्यात आली होती अशी चर्चा आहे. निवडणुका संपताच इंधन दरात वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्याने आता दुसऱ्या फेरीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही बैठक उद्या इस्लामाबाद किंवा जेनेवा इथे होण्याची शक्यता आहे. या चर्चेत मध्यस्थीची भूमिका पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त करत आहेत. तर युनायटेड नेशन्सनेही संवाद पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी सुमारे 40 मिनिटे फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर विचार विनिमय केला. तसेच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा महत्त्वाचा समुद्री मार्ग सुरक्षित आणि खुला ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी भर दिला आहे. आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विरोधात होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. लखनौला गेल्या हंगामात 220 पेक्षा जास्त धावा करूनही RCBकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात त्यांना पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळणार आहे. काल चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 32 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात KKRला 20 षटकात 7 बाद 160 धावांपर्यंत मजल मारता आली. आयुष म्हात्रे, संजू सॅमसन आणि सरफराज खान ब्रेव्हिस यांनी चेन्नईचा डाव सावरला. KKRकडून कार्तिक त्यागीने 2 बळी घेतले तर सुनील नरेनला 1 विकेट मिळाली. वरळी परिसरात काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मिरवणुकीत DJ वापरण्यावरून पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये वाद झाला होता. पोलिसांनी मिरवणूक थांबवल्यानंतर अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केलं आणि परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. परिस्थिती गंभीर होत असताना आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप केला. त्यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी मिरवणुकीला पुढे जाण्यास परवानगी दिली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. धुरंधर 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून 24 दिवसात भारतात 1050 कोटींहून अधिक आणि वर्ल्डवाईड 1700 कोटींच्या पुढे कमाई झाली आहे. रणवीर सिंग स्टारर आणि आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र चित्रपट वादात अडकला आहे. त्रिदेवमधील प्रसिद्ध तिरछी टोपीवाले हे गाणं परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप करण्यात आला असून त्यावरून कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.